सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांची पडताळणी करून कारवाई करावी अशा सूचना जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीचे सदस्य सचिव तथा गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी दिल्या। जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत त्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले। बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली। यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश कौटिकवार, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉक्टर व्ही.ए. आरादेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉक्टर दीपक लाडे, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे, सार्वजनिक ठिकाणी वर्तमानपत्रात किंवा भिंतींवर दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांच्या जाहिरातींची पडताळणी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशा सूचना या समितीचे सदस्य सचिव तथा गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी दिल्या। रस्त्याच्या कडेला गाड्या लावून उपचाराचा दावा करणाऱ्या अवैध लोकांवरही कारवाई करावी, तसंच आवश्यक पदवी किंवा वैद्यकीय कौशल्य नसताना कोणी उपचार करत असेल तर पोलीस विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असं त्यांनी सांगितलं। यासाठी पोलीस विभागाकडून सहकार्य केलं जाईल असं त्यांनी नमूद केलं। कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकृत डॉक्टर असणाऱ्या व्यक्तींची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी डॉक्टर दीपक लाडे यांनी दिली।